हॅलो गाईज, वेलकम टू यू आरवीज लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती. आणि खरंच मला खूप लेट होत आहे ब्लॉग टाकायला, कारण मी आता पण सध्या पुण्याला गेले होते आणि पुण्याला गेल्यामुळे मला व्लॉग एडिट करायला आणि टाकायला खरंच टाईम मिळले नाही. सो सॉरी. आणि हा हरतालिकेचा व्हिडिओ आहे. सकाळी उठल्यावर मस्त पूजा वगैरे केली, पिंड वगैरे काढून त्याच्यावर फुलं वगैरे अर्पण केले, दिवा वगैरे लावला, मस्त अशी पूजा झाली. आणि त्या दिवशी आपल्याला हरतालिकेचा व्रत असतो. सो सगळीकडे खिचडी बनवली जात असेल, सो मी पण तशी खिचडी बनवली, मस्त खिचडी वगैरे खाल्ली. सो नंतर आरवीचे पप्पा आणि मी पुण्याला जायला निघालो, कारण माझा बड्डे होता. तर बड्डेच्या दुसऱ्या दिवशी आमचा प्लॅन होता की आपण पुण्याला जाऊयात. सो मस्त असं पुण्याला आल्यानंतर मी माझ्या मामाच्या घरी आलेलो, त्यांच्या घरी थांबलेलो, कारण खूप दिवस झालते माझी आजी वारल्यापासून मामाच्या घरी गेलोच नव्हतो. सो आलो आणि आरवी बघा कशी गाण्यावर डान्स करते, मस्त डान्स एन्जॉय करते. आणि इथं गणपती बाप्पा काढलेला आहे, कारण मामाच्या घरी पण गणपती बसवलेत. बघू शकता किती सुंदर गणपती बसवलं आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे. माझ्या मामाच्या मुलाने हे डेकोरेशन केलेलं आहे आणि अति सुंदर असं डेकोरेशन केलं आहे आणि खूप सुंदर बाप्पा आहे. आणि प्रसन्न वाटलं बाप्पाला बघून आणि आगमन झालं बाप्पाचं. किती क्यूट दिसतात ना बाप्पा. आणि प्रत्येकाच्या घरी गणपती बसले असेल, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन केले असतील आणि आमच्याही घरी बसलेले आहे. पण मी पुण्याला आल्यामुळे ते काय मला हे करायला भेटलं नाही. आगमनच्या दिवशी तयारी जरा वेगळीच असते. सो त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही इकडे आलो, बाहेर जरा मॉलमध्ये जायचं होतं. सो आल्याबरोबर मस्त असं चहा घेतला, जो की गुळाचा प्रचंड आवडतं. त्याच्यानंतर मग इथं आरवीला मिनी गार्डनमध्ये खेळायला आलो आणि तिला पण असं घसरगुंडी कुठे काय असं तसं तिला खेळायला खूप आवडतं. सो काय प्राईज एवढी नव्हती, पण लहान मुलांसाठी काय प्राईज बघत नाही आपण. सो मस्त घसरगुंडी एन्जॉय केली तिने. त्याच्यानंतर मग छोटे छोटे बलून्स होते, मोठे बलून्स होते, शिसा वगैरे खूप काय होतं. असं मस्त तिने एन्जॉय केलं, नाही आम्हीही एन्जॉय केलं आणि त्याच्यात ब्लॉगही झाला. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि ब्लॉगला तुम्ही सपोर्ट नक्की करा आणि करायलाच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. त्याच्यानंतर मग तिला थारमध्ये बसायची इच्छा झाली, की मम्मा मला तो बघ दादा कसं थारमध्ये बसलं, मला पण बसायचं आहे. मग काय तिच्या पप्पाने बसवलं तिला आणि तीही इच्छा तिची पूर्ण झाली. पण असं नाही की तिला ह्याच्या अगोदर बसवलं नाही, तिला खूप वेळा बसवले. आम्ही स्वामीच्या मंदिरामध्ये गेलो होतो, हो तिथे एकदा बसवलेलं तिला. आणि तिला आनंदी बघूनच मला पण खूप आनंद होतो आणि त्यांच्या आनंदातच आपला आनंद असतो. सो मस्त अशी राईड मारली तिने आणि राईड मारल्यानंतर मग आम्ही तिथून आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आम्ही पुण्यात जायला निघालेलो. आणि काय झालं, सगळीकडे ज्या रोडनी जाईन ना आम्ही, तिथे सगळीकडे गर्दीच गर्दी होती. का तर बाप्पाचा आगमनाची सगळीकडे तयारीच आहे. आपल्या घरी बाप्पा आणायचं म्हटल्यावर ढोल ताशा वाजवतच आपण आपल्या घरी बाप्पाला आणणार. सो सगळीकडे तसंच आगमनाची तयारी चालू होती आणि भयंकर गर्दी होती. पुढे तर ना आम्हाला शनिवार वाड्यामध्ये जायचं होतं आणि तोच रोड आहे ना दगडूशेठच्या मंदिराकडे जातो. आणि इतकी प्रचंड गर्दी ना की बघू शकता तुम्ही, ट्रॅफिक जाम होतं, गाड्या लावायला पण जागा नव्हती. आम्ही कुठेतरी एका ठिकाणी गाडी लावली, पार्किंग केली आणि मग आम्ही पुढे गेलो. आणि गर्दी असल्यामुळे आम्हाला पण काही व्हिडिओ वगैरेच काढता आले नाही. सो मस्त असं आम्ही मग देवाचं दर्शन केलं, बाहेरूनच केलं, आम्हाला आत पण जाता नाही आलं, कारण की आगमन पण नव्हतं झालं अजून. बाप्पाचं मिरवणूक संध्याकाळी असते ना. सो त्याच्यानंतर मग इथं आम्ही सॅलड खायला घेतलं. याच्यात काकडी, पपई, परत कलिंगड वगैरे होतं. आरवीला खूप आवडतं, तुम्हाला माहिती आहे, फ्रूट्स. सो ते खाल्ल्यानंतर मग आम्ही शनिवार आड्यामध्ये आतमध्ये गेलो आणि खूप मस्त, मला खूप भारी वाटलं. मी कितीतरी वर्षातून मी गेलेले असेल, मला असं वाटतं मी लहानपणी गेले होते. सो व्हिडिओ वगैरेच काय क्लिक केले नाही जास्त, थोडेफार क्लिक केलेत. पण खूप भारी वातावरण तिथं आणि खूप गर्दी आहे, लोक बघायला येतात लांब लांबवरून.
सो मस्त असं एन्जॉय केला, फोटो वगैरे काढले, क्लिक केले. आणि कपल्स आणि फॅमिली असेल तर खूप भारी वाटतं ह्या ठिकाणी यायचं म्हटल्यावरती. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं दीदीकडे. सो मग आम्ही परत दीदीकडे जायला निघालो. आणि जाता जाता मग आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती. सो आम्ही डीमार्टमध्ये गेलो कर्वेनगरच्या. सो डीमार्ट तिथलं खूप मोठं आहे आणि खूप मस्त आहे. तिथे असं 99, 149, 199ला ऑफर्स असतात टी शर्ट वगैरे. सो मी माझ्या आरवीला किंवा त्यांना जर घ्यायचं असेल ना जास्त करून मी तिथूनच घेते. सो मग दीदीच्या घरी आलो, मस्त मोदक वगैरे बनवलं, देवाची आरती केली. तिने बाप्पा बसवले नव्हते, पण तिच्या घरी छोटीशी मूर्ती होती ना, सो त्याची आम्ही आरती केली आणि प्रसाद वगैरे वाटला. सो आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.